मित्रांनो, म्हणतात ना चोराच्या उलट्या बॉम्बा, त्या प्रकारे हे मोठेगावकर सर एका व्हिडिओमध्ये काय म्हणतात पहा. ह्या शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात जो कोणी काम करेल त्याला फार मृत्यूदंड किंवा त्याला अजन्म कारावास अशा शिक्षा कुठलाही पेपर जर फुटला तर. कारण काही काही पालक स्वतःला विकून, स्वतःचं जीवन विकून, स्वतःचे स्वप्न विकून, स्वतःच घरदार विकून लेकराला शिकवतात, एवढा खर्च करतात आणि शेवटी अशा गोष्टीमुळं होत असेल तर मला वाटतं खूप घातक आहे. आणि मित्रांनो, याच मोठेगावकर सरांच्या महाराष्ट्रामध्ये 15 ते 20 शाखा आहेत आणि एका शाखेला 10 ते 20,000 विद्यार्थी. एका विद्यार्थ्याला फीस जर काढायला गेलं 60,000 ते 1,00,000. म्हणजे एका इन्स्टिट्यूटची, एका शाखेची जर निव्वळ नफा काढायला गेलात ते 50 ते 60 करोड मित्रांनो. आणि टोटल त्यांच्या शाखेची जर कमाई अंदाजे जर आपण सांगायचं झालं तर 500-600 करोड मित्रांनो. 500-600 कोटी वर्षाचा निव्वळ नफा हे मोठेगावकर सर कमावत होते असं वाटते. आणि पूर्ण जर त्यांची जर संपत्ती काढायला गेली तर 1000 कोटी म्हणू नका, हजारो अब्जाधीश होते हे. एवढ्या कोटीची मित्रांनो यांची संपत्ती. पण मित्रांनो, म्हणतात ना माणसाला विनाशकालीन विपरीत बुद्धी, कुठून तरी काहीतरी चुकीची बुद्धी सुचली ना माणूस पायावर आपल्या दगड हाणून घेतो. असंच इथं झालेलं आहे मित्रांनो. माणसाचा एक जर जीवनातला पाय चुकला ना तर माणूस राजाचा रंक व्हायला वेळ लागत नाही. पाऊल चुकला, एक चुकीची गोष्ट घडली त्यांच्याकडून, आज मित्रांनो त्यांचे जेवढ्या पण काय महाराष्ट्रातल्या शाखा आहेत, आज त्या प्रत्येक शाखेला लोक जाऊन तिथं काळं लावायला लागलेत, बॅनर तोडायला लागलेत आणि सगळ्याच शाखेला कुलूप लागलेले आहेत मित्रांनो. आणि सरकारी यंत्रणांना माझा एक सल्ला आहे, फक्त लातूरकडे बघू नका, लातूरमध्ये फक्त मोठेगावकर सरांकडे बघू नका. तिथले प्रत्येक क्लासवाले असे आहेत की नेटचा पेपर झालाच का नाही की लगेच असं म्हणायला लागतात की आमच्या क्लासच्या टेस्ट सिरीज मधून एवढे प्रश्न येणार. आणि फक्त लातूर मधलेच नाही तर याच्यापेक्षा मोठे मासे गळाला लागू शकतात. तुम्ही राजस्थान मधल्या कोट्याची चौकशी करा. या कोटा शहरामध्ये लाखो विद्यार्थी नीटची तयारी करतात. 720 पैकी 720 आउट ऑफ कितीतरी बॅनर लागलेले असतात. मी सांगतो तिथे कितीतरी मासे गळाला लागणार आहेत मित्रांनो. यांच्यापेक्षा ट्युशन माफियांपेक्षा माफिया तिथं बसलेले कोट्याच्या राजस्थानमध्ये. तिथं खूप मोठा गैरव्यवहार चालतो. सरकारी यंत्रणांनी तिथं नक्कीच फोकस लावायलाच पाहिजे. नाही रहने दो, झुकेगा नहीं. कसे गेले, झुकणार नाही वाकणार नाही, झुकले बी वाकले बी. आणि आता झोपाची बळी आली, आता काय झुकाचं आणि वाकाचं राहिलंय. दाखव ना तुला काय बघायचे दलिंदर. दूर से देखा तो लगती है परी, दूर से देखा तो लगती है परी, नजदीक से देखा तो पावडर से भरी. कसं वाटतंय? कोण म्हणतंय ती खड्ड्यात पडली.